15व्या अध्यायातला पहिला श्लोक. श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूलमधःशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. पहिला श्लोक. ऊर्ध्वमूलमधःशाखम्. आदिपुरुष परमेश्वर रूपी मूळ असलेल्या, म्हणजे एक वृक्ष आहे, त्या वृक्षाचं मूळ काय आहे? परब्रह्म परमात्मा हे त्याचं मूळ आहे. आणि मूळ असलेल्या ब्रह्मा शाखा काय आहेत त्याच्या? ब्रह्मा वेद ह्या त्याच्या ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव ह्या त्याच्या शाखा आहेत. परब्रह्म वेगळा आणि ब्रह्मदेव वेगळा ह्या शाखा आहेत. आणि या संसार रूप पिंपळाच्या वृक्षाला अविनाशी म्हटलेलं आहे, अव्ययम. आणि ज्याची पानं काय आहेत? त्या वृक्षाची पानं म्हणजे वेद आहेत. आणि या संसाररूपी वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वतः जाणतो तोच वेदांचे तात्पर्य जाणणारा होय. ऊर्ध्वमूलमधःशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. हा या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ झाला. आता आपण बघू की म्हणजे खरा हा संसार वृक्षाचं रूपक करून भगवंतांनी आपल्याला या ठिकाणी या संसाराचंच वर्णन केलेलं आहे 15व्या अध्यायामध्ये. आणि याचं प्रयोजन काय? 15वा अध्याय कशासाठी सांगितला? तर ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, करुणी संसार वावो स्वरूपी अहंते ठावो होआवया अध्यायो 15वा. म्हणजे संसार हा कसा मिथ्या आहे, खोटा आहे हे सांगण्यासाठी म्हणून हा 15वा अध्याय सांगितलेला आहे. संसाराचं मिथ्यत्व दाखवून आत्मस्वरूपाचे ठिकाणी जीवाच्या अहंतेचे ठिकाण होण्याकरता हा 15वा अध्याय आहे. म्हणजे ब्रह्मसत्य जगन मिथ्या हे सांगण्यासाठी हा 15वा अध्याय आहे, हे लक्षात ठेवायचं. आता पुढे काय सांगितलं? ऊर्ध्वमूलमधःशाखम्. आता हा जो संसार रूप वृक्ष आहे त्याला भगवंतांनी अश्वत्थ म्हटलेला आहे. अश्वत्थ म्हणजे पिंपळ म्हणू आपण, पिंपळाचा वृक्ष. कशा पारंब्या असतात त्याला, खाली येतात त्या वडाच्या पिंपळाच्या अशा खाली येतात आणि अनेक वर्ष आयुष्य असतं या वृक्षाचं. आणि ते कुठल्याही झाडावर म्हणजे त्याचं बी आपल्याला माहीत आहे, त्याला तो वृक्ष काही लावावा लागत नाही. तर कावळ्याच्या विष्ठेतून त्या बिया पडतात कुठेही आणि तो वृक्ष कुठेही येतो, कसाही येतो. आणि जिथे पारंबी पडली तिथून परत मूळ धरतो आणि परत वाढतो. म्हणजे आम्ही ह्याला गेलो होतो, कुठे गेलो होतो आपण? पॉंडेचेरीला. तर एवढा मोठा वृक्ष आम्ही तिथे पाहिला होता. तो बापरे, केवढा तरी किलोमीटरमध्ये तो वृक्ष पसरलेला होता, अश्वत्थ वृक्ष. म्हणजे त्यांनी सांगितलं की हा खरं तर विनाशी आहे, पण इथे अव्यय म्हटलं आहे त्याला. तर का म्हटलं आहे ते आपल्याला कळेल आता, की विनाशी आहे पण जे जाणते नाहीत आणि जडाबरोबर ज्यांनी आपले नाते जोडलेले आहे, प्रकृतीशी नाते जोडलेले आहे, जे या मायेमध्ये राहतात आपल्यासारखे लोक. या संसाराला आपण मिथ्या समजत नाही ना, आपण खरं समजतो. कारण आपल्याला सगळं दिसतं, वृक्ष दिसतं, झाडं दिसतात, वेली दिसतात, घर दिसतात, सगळं आपल्याला दृश्य स्वरूपात दिसतं. मग दिसतंय त्याला आम्ही खोटं कसं काय म्हणायचं? कारण आपल्याला ज्ञान नाही झालेलं. म्हणून मग म्हणजे जे गुणांच्या अतीत झालेले नाही आहेत, ज्यांचं प्रकृतीशी नातं जोडलेलं आहे, त्या सगळ्यांसाठी हा संसार रूपी अश्वत्थ वृक्ष हा अव्यय आहे, अविनाशी आहे आपल्यासाठी. पण जो ज्ञानी पुरुष आहे तो सांगतो, भगवंत स्वतः सांगतात की हा कसा आहे? विनाशी आहे, क्षणभंगूर आहे. आता एखादं झाड असतं तर त्या झाडाची मुळं खाली असतात. आपल्या व्यवहारातलं एखादं झाड घेतलं आपण तर त्याची मुळं खाली असतात आणि फांद्यावर असतात. फुलं पानं येतात त्याला, ते आकाशाकडे झेपावतं. पण हा जो संसाराचा वृक्ष आहे हा उलटा वृक्ष आहे. याचं मूळ वर आहे आणि फांद्या खाली आहेत. हा वेगळा आहे वृक्ष, संसार रूपी वृक्ष.
मग आता आपल्याला जर आपली वंशवेल म्हणतो बघा आपण, वंशवृक्षच म्हणतात ना त्याला, वंशवेल. आपण जर आपल्या वंशाचा इतिहास काढायचा म्हटलं तर आपण काय म्हणतो की आपले आजोबा, माझे वडील, मग माझ्या वडिलांचे वडील, मग त्यांचे वडील, मग त्यांचे वडील, पणजोबा, खापर पणजोबा, त्यांच्यावरचे कोण कोण असतील अजून ते. तर ते जे आपले उपाध्याय असतात त्यांच्याकडे जाऊन, पुरोहित असतात आपले, त्यांच्याकडे जाऊन आपण जर विचारलं की आमच्या घराण्याचं वंशवेल सांगावं, तर मग ते आपल्या मूळ पुरुषाचं नाव सांगतात. मग त्या मूळ पुरुषाचा, मग त्याचा मुलगा हा, मग त्याचा मुलगा हा, मग त्याचा मुलगा हा, असं करत करत म्हणजे मूळ कुठे आहे, वरती आहे. अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की वंश विस्तार खाली झालेला आहे, विस्तार खाली झालेला आहे, पण मूळ मात्र वरती आहे. म्हणजे आपल्या घराण्याचा जो मूळ पुरुष आहे त्याचं नाव वरती येतं, आणि मग त्याच्या खाली जे क्षर आहेत, आपल्याला जी क्षेत्रे पाहायला मिळतात त्याचे मूळ कुठे आहे, तर मूळ खाली नाही तर ते वर आहे. आणि म्हणून इथे आपला मूळ पुरुष कोण, आपला मूळ पुरुष कोण, आता इथे त्यांनी सांगितलेलं आहे तो जो उलटा वृक्ष, त्याचं मूळ काय आहे, आपण हे घराण्याच्या ह्यानी समजावून घेतलं समजा. पण ह्या संसार वृक्षाचा मूळ पुरुष म्हणजे परब्रह्म परमात्मा आहे. कारण कुठून तरी, आता माझे पणजोबा, माझे खापर पणजोबा, त्यांचे वडील कुठून तरी तर निर्माण झाले ना. मग ते मूळ काय आहे, मग ती मूळ आहे परब्रह्म परमात्मा, आणि तो आहे पुरुषोत्तम. इथे जे उत्तम पुरुष आपण बघणार आहोत या 15व्या अध्यायामध्ये, 15व्या अध्यायाचं नावच आहे पुरुषोत्तम योग असं नाव आहे ना. मग तो पुरुषोत्तम ते चैतन्य परब्रह्म, मग त्याच्या खाली येतात ब्रह्मादिक देव, ब्रह्मा विष्णू महेश त्याच्यापासून निर्माण झाले. मग त्याच्या खाली येतात कारक पुरुष येतात, मग त्याच्या खाली पार्षद येतात, त्याच्या खाली महात्मे येतात, मग त्यांच्या खाली भक्त येतात, मग त्यांच्या खाली ही सगळी विस्तारलेली सृष्टी येते. असा आलेख आहे. म्हणजे माझ्याकडे ते चित्र पण होतं, मी पुढच्या वेळेस दाखवेल वाटलंच तुम्हाला, की संसाराचा असा छानपैकी त्यांनी असं चित्र काढलेलं होतं वृक्षाच्या रूपामध्ये. त्याची मूळ वरती आहे, त्याच्या फांद्या खाली आहेत. मग एक रजोगुणाची फांदी आहे, एक सत्वगुणाची फांदी आहे, एक तमोगुणाची फांदी आहे. मग ती तमोगुणाची फांदी कशी खाली जाती आहे, अधश्य म्हणतो ना आपण, तमोगुण खाली जातो, आणि ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था, मग सात्विक गुणाची फांदी कशी वर जाते, मग वर ब्रह्मा विष्णू महेश, मग स्वर्गलोक, असे सगळे त्यांनी लोक दाखवले होते. आणि मग रजोगुणाची फांदी मध्यभागी, मग त्याच्यामध्ये मनुष्यलोक, असं छान चित्र होतं माझ्याकडे ते. की आता आपल्या लक्षात येईल की ऊर्ध्वमूल मधशाखम असं का म्हटलं त्यांनी, की ऊर्ध्वमूळ, मूळ वर आहे, अधशाखा, शाखा खाली आहे, म्हणून ऊर्ध्वमूल मधशाखम, म्हणजे वर मूळ आहे आणि त्याच्या फांद्या मात्र खाली पसरलेल्या आहेत. आता याला अश्वत्थच का म्हटलं, अश्वत्थ वृक्ष भगवंताची विभूती आहे. याच्यातच नाही, आपण कुठल्या 10व्या अध्यायात शिकलोय, अश्वत्थ सर्व वृक्षाणाम, सर्व वृक्षांमध्ये अश्वत्थ हा माझी विभूती आहे अशी ग्वाही भगवंतांनी दिलेली आहे. मग सर्व वृक्षांमध्ये मी कोण आहे, तर अश्वत्थ आहे. आणि हा संसार रूपी अश्वत्थ क्षय पावणारा आहे, तो अविनाशी नाही आहे, विनाशी आहे, अव्यय नाही, त्याला व्यय आहे. म्हणजे तो प्रकृतीवर आधारलेला आहे, गुणांचा आश्रय करणारा आणि मायेने परिप्लुप्त झालेला आहे. असा जो अश्वत्थ वृक्ष आहे त्याला आदिही आहे आणि अंतही आहे. अश्वत्थाचं वर्णन छान केलं आहे. म्हणजे आता पिंपळ म्हणतो आपण, पिंपळ वृक्षाला अश्वत्थ म्हणायचं. तर श्रुतींनी एक रूपक केलेलं आहे असं, की अश्वत्थ वृक्षावर म्हणे 2 पक्षी बसलेले आहेत. उपनिषदामध्ये सुद्धा आहे हे. आणि ते पक्षी म्हणजे त्या 2 पक्षी आहेत, म्हणजे आपल्या या शरीरामध्ये बरं का 2 पक्षी आहेत, एक आहे जीव आणि एक आहे शिव. आणि त्यातला जो जीव आहे तो त्यातली जेवढी फळे खाता येतील तेवढी खातो, जीवात्मा फळे खातो. आणि जो शिव आहे तो नुसता बघतो, साक्षी रूपाने तो फक्त बघत असतो. शिव मात्र
तटस्थपणे बसलेला आहे. जीव काय करतो हे तो पाहतो आहे. एकत्र राहणारे दोघं जण सख्यभार असणारे जीवात्मा आणि परमात्मा रूपी दोन पक्षी या शरीररूपी एकाच झाडावर राहतात. त्यापैकी जीवात्मा वृक्षाचा फलरूप आपल्या कर्मफलांना अर्थात प्रारब्धानुसार प्राप्त झालेल्या सुखदुःखांना आसक्ती आणि द्वेषानुसार भोगतो. आणि परमात्मा ईश्वर जो आपल्यामध्येच आहे तो कर्मफलांशी अनासक्त असल्याने केवळ साक्षी रूपाने पाहतो. शरीराच्या आसक्तीत बुडालेला जीवात्मा असमर्थता रूप दीनतेचा अनुभव करतो, मोहाने शोकही करतो, परंतु परमेश्वराच्या अहैतुक दयेने शोकरहितही होतो. हा हृदयस्थ परमात्मा प्रकाशस्वरूप परमविशुद्ध असून सत्य, तप, ब्रह्मचर्य आणि यथार्थ ज्ञानाने प्रत्ययाला येतो. जीव आणि शिव हे दोन्हीही आपल्या आतच आहे. ते त्या वृक्षावर बसलेले आहेत आणि एक जण कर्मफळ चाखतोय आणि एक जण मात्र साक्षी भावाने बघतोय, असं त्यांनी रूपक केलेलं आहे. आता आपण सगळेजण विष्णू सहस्त्रनाम म्हणतो, तर त्या विष्णू सहस्त्रनामामध्ये सुद्धा अश्वत्थ वृक्षाचं वर्णन आलेलं आहे. कसं आलं ते, तर वारुण म्हणजे अश्वत्थ. वरुणो वारुणो वृक्ष पुष्कराक्षो महामनाहा असं आहे बघा. वरुणो वारुणो वृक्ष, तर तो जो वारुण म्हणजे अश्वत्थ वृक्ष आहे. आणि आपल्या अथर्व वेदामध्ये अश्वत्थ वृक्षाचं रूपक आलेलं आहे. जसे भगवद्गीतेमध्ये आहे तसे फक्त काही फरकाने तिथे आलेलं आहे. म्हणजे अनेक ठिकाणी या अश्वत्थ वृक्षाचं नाव आपल्याला सापडतं. आणि हा अश्वत्थ वृक्ष कशाला म्हणायचं ते आपल्याला आता छानपैकी इथे आपण समजावून घेऊ. त्याच्यामध्ये 3 अक्षर येतात, अ, श्व आणि थ. अ म्हणजे नाही. आपण कुठल्याही शब्दाला अ लावलं की त्याचा नाही असा उच्चार होतो. अ म्हणजे नाही अर्थ होतो. श्व म्हणजे उद्या आणि थ म्हणजे असलेला. म्हणजे जो आज आहे पण उद्या नाही. त्याला त्यांनी विनाशी म्हटलं ना, की तो विनाशी का बरं आहे आणि अव्यय का बरं आहे. दोन्ही कारणं सांगितलंय की अविनाशी कसा दिसतो, कारण आज आहे उद्या नाही, पण सतत बदलत असतो, सतत परिवर्तन ज्याच्यामध्ये आहे, त्यामुळे तो आपल्याला अखंड दिसतो. पण तो तसा अखंड नाही आहे, तर तो क्षणभंगूर आहे. जो आज दिसतो पण उद्या नसणार आहे, असा जो संसाररूपी वृक्ष जो क्षणभंगूर आहे तो हा अश्वत्थ वृक्ष आहे. अश्वत्थ हा सर्व वृक्षांचा राजा आहे. तो ब्राह्मण वर्णाचा आहे. ज्याने अश्वत्थ पूजिला त्याने सर्व काही पूजिले असे होते. सतत परिवर्तनशीलता हा या अश्वत्थाचा धर्म आहे. म्हणजे या संसाराचा धर्म काय आहे? सतत परिवर्तनशीलता. एक गोष्ट काही कधी टिकून राहत नाही, तर ती बदलत असते, कायम बदलत असते. आता आपलं शरीर क्षणाक्षणाला म्हातारं होत असतं शरीर आपलं, पण आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं नाही अजून छान आहे, अजून काय 50च वर्षाची आहे मी, काही हरकत नाही. पण 50 वर्ष झाले, हळूहळू पुढे चाललेली आहे. म्हणजे सृष्टी ही ताजी टवटवीत का दिसते? कारण की परिवर्तनशीलता हा गुण तिच्याकडे आहे. आणि मग आपल्याला असं वाटेल की आता या वृक्षाचं छेदन मग होणारच नाही का कधी? तर या वृक्षाचं छेदन ज्ञानाने होतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. ज्ञानाने असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. पुढे बघू आपण. सूर्याचं पण त्यांनी उदाहरण दिलं की जसा सूर्य आहे, सूर्य हा मूळ आहे, त्याची किरणं सगळी खाली आलेली असतात, तसा हा वृक्ष आहे. त्याचं मूळ वर आहे, त्याच्या शाखा खाली आहेत. अनेकांनी दिलेली व्याख्यानांनी इथे दिलेलं आहे की त्याला अव्यय का म्हटलं, त्याला अश्वत्थ का म्हटलं. आपण एक अर्थ बघितला की अ म्हणजे नाही, श्व म्हणजे उद्या आणि थ म्हणजे असलेला. आज आहे उद्या नाही असा हा अश्वत्थ वृक्ष आहे. आता त्याची पानं कोणती आहेत? ऊर्ध्वमूल मदशाखम अश्वत्थम प्राहुरव्यम छंदांसी अस्य पर्णानी. पर्णानी म्हणजे पानं. पानं कुठली आहेत? छंद ही पानं आहेत. छंद म्हणजे काय? वेद. वेद ही ज्याची पानं आहेत. वेद म्हणजे विद्या, ज्ञान.
वेद म्हणजे जाणणे. विद हा धातू आहे, म्हणजे त्याची पानं प्रत्यक्ष वेदांची पाने आहेत. म्हणजे वृक्ष जर ओकाबोका असला तर तो चांगला दिसत नाही. त्याला खोड आहे, पण ते नुसतं खोड काही आपल्याला पाहायला आवडत नाही. निष्पर्ण वृक्ष काही आपल्याला आवडत नाही. त्याला पानं असली, फुलं असली की छान वाटतं. म्हणून त्यांनी अशी कल्पना केली आहे की पानं कोणती आहेत या वृक्षाची. तर भगवंत सांगतात छंद म्हणजे वेद हीच त्याची पानं आहेत. आणि या वेदांनी आम्हाला जे जे म्हणून शिकवलेले आहे ते सगळं चांगलंच शिकवलं आहे. आपण बघितलं सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, अशा अनेक गोष्टी वेदांमध्ये सांगून ठेवलेल्या आहेत. यज्ञासाठी उपयोगी पडणाऱ्या सगळ्या ऋचा वेदांमध्ये भरपूर आलेल्या आहेत. चैतन्य परब्रह्माचे दर्शन घडवून देणाऱ्या अनेक ऋचा वेदांमध्ये आहेत. आणि भगवंत सांगतात की हा अश्वत्थ वृक्ष हा असा उलटा आहे. वृक्ष ज्या पानांनी डवरलेले आहेत ती पाने म्हणजे ही वेद आहेत. कारण पृथ्वीवर प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी हे अपौरुषीय वेद साक्षात प्रगट झालेले आहेत. आणि माझा संबंध जडाशी नाही, मी चैतन्य रूप आहे याची जाणीव ज्याच्यामुळे आपल्याला होते त्याला वेद असे म्हणतात. आता व्यवहारामध्ये कुठल्याही शाळेमध्ये आपण गेलो, कुठल्याही महाविद्यालयात आपण गेलो तर असं ज्ञान आपल्याला काही कुठे होणार नाही. आपल्याला बाकी सगळी पैसे कमवण्याची विद्या आपण शिकू, म्हणजे इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, वैज्ञानिक झाला, अजून कोण कोण झाला, तरीसुद्धा ही विद्या जी आहे की माझा संबंध जडाशी नाही, मी चैतन्य रूप आहे याची जाणीव ज्याच्यामुळे आपल्याला होते त्याला वेद असे म्हणतात. जे वेदच आपल्याला हे ज्ञान देऊ शकतात. बाकी इतर कुठल्याही शाळेमध्ये आपल्याला हे ज्ञान मिळू शकत नाही. किंवा वेद आपण वाचत नाही म्हणून आपल्याला संत हे सांगतात. म्हणून संतांचा समागम केला पाहिजे. वेद शब्द विद धातूपासून झालेला आहे आणि विद म्हणजे जाणणे, संपूर्ण ज्ञान होणे, त्याला वेद असे म्हणतात. तेव्हा वेद म्हणजे जो संपूर्ण जाणतो, त्या चैतन्य तत्वाला जाणतो. जाणतो म्हणजे कोणाला जाणतो? त्या परब्रह्म तत्वाला जो जाणतो तो म्हणजे वेद.